टास्क ग्रहांचा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकेतारी यूट्यूब चॅनलला. तर कालच्या एपिसोडमध्ये आपण शेवटपर्यंत बघितलं की आयुष जे आहे ते प्रभूला समजवतो किंवा विचारतो तुला काही त्रास आहे काय, तर मला सांग, मी तुला गोल्डन लेशन काढतो. त्यानंतर आपण बघतो 12व्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सीसाठी टास्क होतो आणि कॅप्टन्सीच्या टास्कचं टायटल असतं टास्क ग्रहांचा. तर म्हणजे एक सर्कल राहतात, रिंगण राहतात, त्याच्यावरती फिरायचं असतं. प्रत्येकाला एक ग्रहाचं जे आहे कॉस्ट्युम दिलेलं असतं, ते प्रत्येकाने घातलेलं असतं. तर पहिला टास्क चालू होतो. तर पहिल्या टास्कमध्ये टास्कचे असं असते की जेवढे लोक असतात त्यांना पळायचं असतं. जो बझरवर पहिले हात दाबेल जे आहे त्यामध्ये जे आहे ते सगळे डिसाईड करतील की उमेदवार कसा राहणार आणि तो ठरवेल की कोणाला बाद करायचं आणि कोणाला ठेवायचं असं. तर फर्स्ट राऊंड येतो आणि सगळे पळतात आणि आयुष जे आहे बझर दाबतो. तर सगळे डिस्कस करतात आणि जे आहे त्यामध्ये टास्कसाठी तन्वी आणि ओंकारला पाठवतात. तन्वी आणि ओंकारला पाठवलं तर सगळ्यात पहिले तन्वी काय करते, तिचा तो कट्टर दुश्मन बनलेला आहे, जो आधी तिचा खूप फेवरेट माणूस होता, जो होता विशाल कोठियर. ती सगळ्यात पहिले विशालला काढते आणि म्हणते झुंड में तो शेर आते हे मैं अकेला आता हो, असं तन्वीला विशाल म्हणतो. तर ते त्यांचं जे आहे ते कंटिन्यू नोकझोक चालू राहते. त्यानंतर जे आहे सगळे मिळून प्राजक्ताला काढतात आणि रिझन असा देतात की प्राजक्ता ऑलरेडी कॅप्टन झालेली आहे, तर दुसऱ्यांना पण फेअर चान्स मिळायला पाहिजे, जे की बरोबर असतं. त्यानंतर जे आहे जे विशालला काढलेलं असतं, विशालला काढलेल्यामुळे रुचिताला खूप राग आलेला असतो. रुचिता वरून म्हणते, त्याचा सिटिंग एरिया तिथून म्हणते तन्वीला की टोळी नाही तुमच्या नशिबात आहे, आता फक्त पोळी. वा रुचिता, डायलॉग मस्त होता. त्यानंतर सेकंड राऊंड चालू होतो. सेकंड राऊंडमध्ये जे आहे दीपाली जे आहे प्रभूला काढते. त्यानंतर जे आहे दीपालीने प्रभूला काढल्यामुळे मग इकडं जी टोळीची टीम असते त्याच्यामध्ये अनुश्री असते, अनुश्री राकेशला काढते आणि राकेश जे आहे दीपाली रिझन देते प्रभूला काढण्याचं की तो वीक कंटेस्टंट आहे, तो टास्क नाही खेळू शकणार किंवा कॅप्टन्सीचा त्याला जे आहे कॅप्टन्सी तो नाही निभावू शकणार. तर मला म्हणजे असं म्हणायचं आहे की दीपाली मॅडमनी काय विचार करून असं बोलल्या की प्रभू कॅप्टन्सी नाही करू शकणार, कारण जेव्हा प्राजक्ता करत होती त्यांच्यामध्ये फक्त हाईटचा प्रॉब्लेम आहे, दुसरं काय. प्राजक्ताने काय वेगळं केलेलं आहे कॅप्टन्सीसाठी, तर प्रभूला काढण्याचं रिझन चुकीचं होतं. त्यानंतर अनुश्री राकेशला काढते आणि रिझन सांगते की राकेश घरामध्ये खूप कमी काम करतात, प्लस रूल फॉलो करत नाही. हे 100% खरं आहे, मी मान्य करतो अनुश्रीच्या बोलण्याला. त्यामुळे जे आहे राकेशला खूप राग येतो आणि राकेश काहीतरी तिथं जे ग्रहाचं त्याच्या अंगात कॉस्ट्युम असतं ते जोरात फेकतो आणि ते प्रभूच्या पायाजवळून तिकडं जातं. म्हणजे प्रभूला लागणारच होतं, पण प्रभू थोडासा वाचून जातो. आणि हे केल्यामध्ये पण त्या राकेशला कोणीच बोलत नाही. कोणी बोलेल जाऊ द्या, ते कंटेस्टंट आता ते त्याच्या सगळ्या कंटेस्टंटसाठी तो सिनियर आहे, पण बाकीचं सोडून जे बिग बॉस आहे, बिग बॉस सुद्धा काही बोलत नाही. म्हणजे बिग बॉसच्या मनामध्ये राकेशबद्दल काय हे आहे, एवढा फेवरेट का आहे, राकेशला काहीच बोललं जात नाही. कारण प्रभूला लागला असतं आणि राकेश मागच्या वेळेस पण जे झालं होतं अनुश्री आणि जे अनुश्री काहीतरी बोलली होती राकेशबद्दल, तेव्हा पण रागारागा त्याने टेबल फेकला होता, बॉटल फेकली होती, तेव्हा पण बिग बॉस त्याला बोललेले नाहीत. तर हे सगळं असं होतं. राकेशची तंतन चालू राहते की हिने रिझन जे आहे ते चुकीचं दिलं आहे की मी दिसत नाही, मी एवढे टास्क जिंकलोय, हे जिंकलोय. तर टास्क जिंकलोय, टास्कच्या बेसिसवर जर आपल्याला कॅप्टन्सी ठरवायची राहिली असते तसं तर मग ओंकार सगळ्यात जास्त टास्क जिंकलेला आहे, तर ओंकारला कॅप्टन्सी द्यायला पाहिजे होती. तर आता राकेशचं आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळेचं जे आहे स्वभाव. त्यानंतर जे आहे मग हे 2 राऊंडमध्ये जे आहे ठरतं की आयुष आणि रोशन जे आहे ते 2 उमेदवार होतील कॅप्टन्सीसाठी. तर पुढच्या एपिसोडमध्ये ते येणारच आहे कॅप्टन्सीचा, त्या दोघांमध्ये जे आहे कॉम्पिटिशन राहील. त्यानंतर राकेशची चिडचिड चालू राहते की मला कसं काढलं जे आहे आणि अशा वस्तू फेकून विकून, आणि जे आहे इकडं भांडण चालू असतं आणि अनुश्री तिकडं नाचत नाचत जाते. विशाल आणि त्यांची टोळी बसलेली असते एका कोपऱ्याला, नाचत नाचत जाते. हे बघा ते भांडताय. तर विशाल त्याला म्हणतो असं करू नको, हे चुकीचं दिसतंय, बाहेर तू नाचू वगैरे नको. त्यानंतर जे आहे राकेश रागात काहीतरी बोलतो की यांची अवकात आहे का मला काढायची, असं काहीतरी बोलतो. आणि ते फिरता बरोबर त्या टोळीच्या कानावर जाते आणि अनुश्री तिकडून जोरात येते की काय बोललास तू, अवकात कोणाची काढतोय, तुझी काय एवढी अवकात आहे का, असं तसं त्यांचं कंटिन्यू भांडण चालू राहतं. त्यानंतर जे आहे
आयुष राकेशकडे जातो, राकेश रागात राहतो की सर 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 आयुष राकेशला करतो की माझं ते इंटेन्शन नव्हतं. खरं तर आयुष इथं खूप मोठी चुकी करतोय. कारण जे आहे दीपाली आणि मला वाटतं आयुष हे 2 जण होते ठरवणारे की कॅप्टन्सीमधून च्या रेसमधून कोणाला काढायचं. आणि दीपाली सुद्धा काही बोललेली, दीपाली आयुषला फक्त एवढं बोलली होती की तू ठरव, तू जे ठरवशील ते ओके. दीपालीने विरोध केला नाही की राकेशला काढू नको असं. तर दीपालीला पण तेवढंच बोलायला पाहिजे होतं राकेशने, जे नाही झालं. आणि सेम तरी राकेश म्हणतो नको माझ्याशी बोलू नको, मला आत्ता बोलायचं नाही आहे कोणासोबत. तर हे खूप जे आहे चुकीचं दिसतंय बाहेर. त्यानंतर जे आहे राधा आणि सागरचं जे आहे एक नाट्य चालू असतं बाजूला ते वॉशरूम एरियामध्ये. त्यानंतर जे आहे राकेश सगळ्यांना घेऊन बसतो, सगळ्यांची मिटिंग भर होतात राकेश सर, आणि म्हणतात की आपल्यातच युनिटी नाही आहे, आता मी एकटा खेळेल, मी कोणासोबतच नाही, मी कोणत्याच ग्रुपमध्ये नाही आहे. आणि राकेश जे आहे प्रत्येकावर म्हणजे असं एक स्वतःची वेगळी इमेज बनवायचा प्रयत्न करतो. त्यानंतर ते सगळे मीटिंग चालू असते त्यांच्या, आणि एका साईडला करण आणि प्राजक्ता बाजूला जातात, आणि प्राजक्ता हळूच करणला सांगते की हे थोडं जास्त होते की आपल्या ग्रुपमध्ये त्या ग्रुपमध्ये टोळीमध्ये जसा विशाल करतोय तसं मला इकडं राकेश दिसतोय, तर हे व्हायला नको, असं हे चुकीचं आहे. त्यानंतर जे आहे राकेश मीटिंग जे चालू असते त्यांची म्हणतो मला जर कोणी बोट दाखवला तर मी छाटून टाकेल. बोट छाटून टाकेल म्हणजे काय म्हणायचं काय होतं राकेश दादा तुम्हाला, बोट छाटून टाकेल अवघड आहे. त्यानंतर जे आहे राकेश त्या रागामध्ये जे आहे दुसऱ्या दिवशी जे टाईम होतो काहीतरी 10 वाजेपासून 10 नाही 12 वाजेपासून 11 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत 3 तास झोपलेला असतो. आणि प्राजक्ता त्याला जाऊन सांगते की राकेश दादा उठ, राकेश दादा उठ. तो म्हणतो मला नाही उठायचं, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर जे आहे ते तुम्ही तुमचं बघून घ्या, पण मला नाही उठायचं. आणि बस ती तिथून निघून जाते. आणि सेम तेच परत चालू होतं. प्राजक्ता करणला म्हणते की हे थोडं जास्त होतं, ह्या माझं ऐकत नाही असं तसं. आणि त्यानंतर जे आहे दुसरीकडे बोलणं चालू असतं. प्रभू विशालला विचारतो तुमच्या किती आयटम आहेत, तर सगळे हसायला लागतं. हे असं आयटम बिटम नको म्हणू, असं हे चुकीचं वाटतं. मग रोशन दादा म्हणतो सेटिंग म्हण सेटिंग. तो विचारतो मग तुमच्या सेटिंग किती आहेत. आणि आपले विशाल दी जिनियस म्हणतो मी कधी मोजल्या नाही, म्हणजे मोजल्याने कमी होतं. अरे बाबा काय सांगावं. त्यानंतर जे आहे राकेशला कन्फेशन रूममध्ये बोलवलं जातं बिग बॉसकडून, आणि कन्फेशन रूममध्ये राकेशला समजवलं जातं. म्हणजे 3 तास राकेश झोपल्यानंतर बी ना ते कुकडुकूचा आवाज आला, ना कुत्रं भुकलं, ना काही. जेवढा फेवरेटिझम कशासाठी. त्यानंतर कन्फेशन रूममध्ये बोलवून बिग बॉस राकेशला समजवतात की राकेश हे चुकीचं आहे, तुम्ही बिग बॉसचा अपमान करताय, ते हे चुकीचं दिसतंय, बाहेर लोक तुमच्यासाठी वोट करताय तुम्हाला बघण्यासाठी. आणि मग राकेश म्हणतो ठीक आहे बिग बॉस तुम्ही सांगता तर मी माझा राग शांत करतो. म्हणजे भाईसाहेब काय लेवलचा गेम चालू आहे. ठीक आहे, आपण एवढंच बघितलं 12व्या एपिसोडमध्ये. आता आपण पुन्हा भेटू 13व्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. KY XXX.